तर मांजरी मार्केटमध्ये जे फुलांचे लायसन दिले याच्यावर सुद्धा लक्षवेधी झाली होती. सदाभाऊंनी तो लक्षवेधी केला होता. त्याच्यानंतर मार्केटमध्ये शेतकरी प्रतिनिधींना जागा मागितली असते, जागा देता येत नाही, पण अवैध धंद्यांना जागा ही ताबडतोब दिली जाते. सभापतींनी सुद्धा दुसऱ्याच्या नावावर जी जागा घेतली आहे, मला सांगा, कात्रज डेअरीचा हा दूध संकलन यांनी जागा मागितली होती. यांना जागा न देता त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कोतवाल नावाच्या इसमाच्या नावावर मार्केटमध्ये जागा घेतली असून मांजरी मार्केटमध्ये सचिवांनी लिहून दिलं मला की आम्ही 1 रुपया शेतकऱ्यांकडून वसूल करीत नाही. आणि आज ह्या मार्केटमध्ये वसुली चाललेल्या पावत्या मी काही गोळा केल्या असता मापाड्यांचा ह्याच्यात अजिबात दोष नाही. का दोष नाही तर त्यांना ह्या सचिवांनी सांगितलेलंच नाही. तिथले विभाग प्रमुख सांगतात की आम्हाला वरून आदेश आहे, तरी यांच्यावर कारवाई न झाल्यास 5 तारखेपर्यंत वाट पाहणार आहे. आणि शेतकऱ्यांची लूट न थांबल्यास, गाळे बंद न झाल्यास मी हलगीनाथ आंदोलन हे कायदेशीर पद्धतीने करणार आहे. तरी याची शासनाने दखल घेऊन जर पावत्या बंद केल्या नाहीत तर त्या मांजरी मार्केट पुढं मी हलगीनाथ आंदोलन करणार आहे.